वर्ग 3. विषय परिसर अभ्यास. घटक पाणी नक्की येते कुठून? उपघटक नकाशाशी मैत्री. अध्ययन निष्पत्ती. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रसिद्ध ठिकाणे नकाशात दाखवतात. नकाशाच्या आधारे जिल्हा, राज्य, देश यांची माहिती व दिशा यानुसार सांगतात. मित्रांनो, मी आहे औरंगाबाद जिल्ह्याचा नकाशा. माझ्यामुळे आपल्याला जिल्ह्यातील तालुके, तालुक्यात असणाऱ्या नद्या, घाट, डोंगर, टेकड्या, शिखरे, तलाव इत्यादींची माहिती होते. तसेच माझ्यामध्ये वेगवेगळ्या रंगांचा वापर करून सूची तयार करण्यात आलेली आहे. दिशा दाखवण्यात आलेल्या आहेत. आता आपण नकाशामध्ये जिल्हा आणि जिल्ह्यातील भूरूपे, जलरूपांची माहिती पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भूरूपे म्हणजे काय हे पाहणार आहोत. उंचवटा व खोलगटपणा यामुळे जमिनीला वेगवेगळे आकार मिळतात. पर्वत, शिखर, डोंगर, पठारे, मैदाने, खिंड, दरी ही काही भूरूपे आहेत. आता आपण जलरूपांविषयी माहिती पाहणार आहोत. तर जलरूपे म्हणजे काय बरं? पाण्याचे प्रवाह व साठे ही जलरूपांची उदाहरणे आहेत. झरा, ओढा, नदी, जलाशय, खाडी, समुद्र, महासागर ही काही जलरूपे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण औरंगाबाद जिल्ह्याचा अभ्यास करणार आहोत. औरंगाबाद जिल्हा हा भारतातील एकमेव जिल्हा आहे जिथे 2 जगप्रसिद्ध वास्तू आहेत. एक अजिंठा लेणी व दुसरी वेरूळ लेणी. त्याचप्रमाणे पैठण हे शहर पैठणी साड्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. या जिल्ह्यामध्ये पर्यटन स्थळांची रेलचेल आहे. आता आपण औरंगाबाद जिल्ह्याचा जलरूपे आणि भूरूपे पाहणार आहोत. नकाशामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील जलरूपे निळ्या रंगाने दाखवली आहेत, तर भूप्रदेश वेगवेगळ्या रंगाने दाखवले आहेत. हे रंग प्रदेशाच्या उंचीनुसार दिलेले आहेत. आता आपण नकाशाचे शीर्षक पाहूया. नकाशाचे शीर्षक आहे औरंगाबाद जिल्हा प्रमुख जलरूपे व भूरूपे. नकाशामध्ये खालच्या बाजूला सूची देण्यात आलेली आहे. आता आपण सूची पाहूया. सूचीमध्ये सर्वात जास्त उंचीचा प्रदेश हा चॉकलेटी रंगाने दाखवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे जास्त उंचीचा प्रदेश हा केशरी रंगाने दाखवण्यात आलेला आहे आणि मध्यम उंचीचा प्रदेश हा पिवळ्या रंगाने दाखवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर हिरव्या रंगाने कमी उंचीचा प्रदेश दाखवण्यात आलेला आहे. हे सर्व आपण रंगानुसार असलेले प्रदेश पाहिले. आता आपण काही चिन्हांची माहिती पाहूया. तर प्रथम शिखर किंवा उंच ठिकाण हे त्रिकोणी रंगाने दाखवण्यात आलेले आहे. सातमाळा येथे आपल्याला शिखर आढळून येते. त्याचप्रमाणे वेगवेगळे तलाव, नदी, घाट, जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण व तालुक्याचे मुख्य ठिकाण हे वेगवेगळ्या रंगाने व वेगवेगळ्या सांकेतिक चिन्हाने दाखवण्यात आलेली आहेत. आता आपण चला तर बालमित्रांनो, आपण आता सूची अभ्यासली आहे. आता आपण नकाशातील दिशा पाहूया. नकाशामध्ये आपल्याला वेगवेगळ्या दिशा दाखवण्यात आलेल्या आहे. तर नकाशामध्ये वरच्या बाजूला उत्तर दिशा आहे. त्याचप्रमाणे नकाशामध्ये खालच्या बाजूला दक्षिण दिशा दर्शवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या उजव्या बाजूला
पूर्व दिशा दाखवण्यात आलेली आहे आणि आपल्या डाव्या बाजूला पश्चिम दिशा दाखवण्यात आलेली आहे. आज आपण औरंगाबाद जिल्ह्यातील जलरूपे आणि भूरूपांचा अभ्यास केलेला आहे. नकाशाच्या आधारे काही प्रश्नांची उत्तरे पाहूया. आयशा, हा नकाशा कोणत्या जिल्ह्याचा आहे? हा नकाशा औरंगाबाद जिल्ह्या जलरूपे व भूरूपाचा आहे. बरोबर. अल्पेश, नकाशामध्ये तलाव कुठे आहे? बरोबर. त्या ठिकाणाचे नाव सांग बरं. औरंगाबाद मध्ये हसूर तलाव आहे. बरोबर. सोहा, सर्वात जास्त उंचीचा प्रदेश कोणत्या रंगाने दाखवला आहे? सर्वात जास्त उंचीचा प्रदेश चॉकलेटी रंगाने दाखवला आहे. बरोबर. अरफात, नकाशामध्ये किती तालुके आहेत? नकाशामध्ये 9 तालुके आहेत. नावे सांग बरं. सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण. शाबाश. खुशी, नकाशामध्ये खेळणा नदी कुठे आहे? बरोबर. खेळणा नदी कोणत्या डोंगरातून उगम पावते? खेळणा नदी अजिंठा डोंगरातून उगम पावते. शाबास. युसुफ, नकाशामध्ये शिखरे कुठे आहे दाखव बरं. नाव सांग. सातमाळा आणि शिरकाळ. बरोबर.